चे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे जरांगे पाटील यांच्या भेटीला पोहोचलेत। मसाजोगचे खरे तर मसाजोग गावाचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे जरांगे यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। जालन्याच्या अंतरवाली सराटीमध्ये धनंजय देशमुख यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। धनंजय देशमुख आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सिद्धार्थ, संतोष देशमुखांचे बंधू जे आहेत धनंजय देशमुख त्यांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे। त्या दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं कळतंय। काय नेमकी चर्चा होते, काय अपडेट? यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की धनंजय देशमुख यांना सीआयडीने नोटीस देऊन सीआयडी कार्यालयात काल बोलवलं होतं आणि धनंजय देशमुख या ठिकाणी आले आणि सीआयडी ऑफिसच्या अधिकाऱ्यांना बोलून ते परत गेले। मात्र आज त्यांचा सीआयडी जबाब नोंदवणार आणि त्याआधी मनोज जरांगे पाटलांची धनंजय देशमुख यांची भेट आहे। निश्चितपणे ही महत्त्वाची भेट आहे कारण सीआयडीच्या पथकासमोर त्यांना आज जबाब द्यायचा, केजमध्ये हा जबाब होणार आहे। त्याआधी ते मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटलेले आणि त्याआधी सुद्धा मनोज जरांगेंना भेटण्याच्या आधी एक लीगल पॅनलच्या काही लोकांना सुद्धा ते त्या ठिकाणी भेटले। एकंदरीतच सीआयडी समोर जाऊन काय जबाब द्यायचा, काय परिस्थिती होती याचं कदाचित त्यांनी कायदेशीर मार्गदर्शन घेतलेले आणि मनोज जरांगे पाटलांकडून सुद्धा त्यांनी चर्चा करून हे ठरवलं असावं की आज सीआयडी समोर जाऊन कशा पद्धतीचा जबाब द्यायचा, कुठला जबाब द्यायचा, कारण हा जबाब अत्यंत महत्त्वाचा आहे। त्याआधी ही भेट झालेली, निश्चितपणे ही महत्त्वाची भेट असेल। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। फरार वाल्मिक कराड यांचं आणखी एक लोकेशन न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेलं आहे। वाल्मिक कराड 28 तारखेला पुण्यामध्ये असल्याची सूत्रांची माहिती आहे। वाल्मिक कराड उपचारासाठी पुण्याच्या एका रुग्णालयामध्ये 28 तारखेपर्यंत ॲडमिट असल्याची सूत्रांची माहिती आहे। वाल्मिक कराड 28 डिसेंबरपर्यंत रात्री उशिरापर्यंत उपचार घेत असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे। नामांकित हॉस्पिटलमधील आयसीयूमधील 18 नंबरच्या रूममध्ये हा उपचार सुरू होता। 28 तारखेला उशिरा कराडला डिस्चार्ज दिल्याची माहिती आहे। तर वाल्मिक कराड याचं आणखी एक लोकेशन न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलंय। 28 तारखेला वाल्मिक कराड हा पुण्यामध्ये असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। एका रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते आणि 28 तारखेला उशिरा वाल्मिक कराडला डिस्चार्ज मिळालेला आहे। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे काही कार्यकर्ते सीआयडी मुख्यालयाबाहेर आले होते आणि त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांनी। तर कराड समर्थक हे सीआयडी मुख्यालयाबाहेर आले आणि त्यामुळे आता आज कराड शरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। वाल्मिक कराड समर्थक हे पुण्यामध्ये आले असल्याचं कळतंय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये आणि बीडमधल्या खंडणीच्या प्रकरणात नाव चर्चेत आल्यानंतर वाल्मिक कराड हे सीआयडीकडे तपास गेल्यामुळे पुण्यामध्ये आज आत्मसमर्पण करतील अशा चर्चा आहेत। त्यांचे काही समर्थक जे आहेत ते माध्यमांमधल्या बातम्या किंवा चर्चा ऐकून इथं सीआयडीच्या मुख्यालयाजवळ आलेले आहेत। त्यांना विचारूया, तुम्ही इतके लोक जे आलात ते नेमकं कशामुळे आलात? चर्चा ऐकून आलेलो नाहीत, आम्ही सीआयडीच्या ऑफिसरला भेटायला आलो तेव्हा एक चुकीच्या पद्धतीने तपास चालू आहे। वाल्मिक अण्णा कराड यांचा कसल्याही पद्धतीने त्या खुनाच्या याच्यामध्ये संबंध नाही। त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे, तो गुन्हा आणखी सिद्ध झालेला नाही। आरोप कोणी कोणावर करतं, राजकीय द्वेषापोटी आरोप करतात आणि धनंजय मुंडे साहेबांचं वाढतं प्रस्थ पाहून काही बारामतीचे जे थोरले पवार आहेत ते पाठीमागे एक वेळेस म्हणले होते की लहान जातीचा, म्हणजे धनंजय मुंडे साहेबांवर त्यांचा आकस आहे। विधानसभेत धनंजय मुंडे साहेबांना पाडण्याचं षडयंत्र त्यांनी पूर्ण केलं, परंतु त्यांच्या लक्षात आलं की वाल्मिक कराड हा लोकांमध्ये राहणारा माणूस आहे, लोक सांभाळतो। धनंजय मुंडे तिथं असू नसू वाल्मिक कराड जनतेमध्ये मिसळून राहतात आणि त्यामुळं धनंजय मुंडे साहेबाला पाडणं एवढं सहजासहजी शक्य नाही। मग अगोदर आता वाल्मिक कराडला संपू, मग धनंजय मुंडे साहेबांना संपवणं सोपं जाईल। हे पवारांच्या डोक्यातली खेळी आहे आणि शरद पवार साहेबांनी त्या ठिकाणी हे सगळं राजकारण चालवलेलं आहे। जातीपातीमध्ये भांडणं लावणं, मराठवाड्यात भांडणं लावणं। मंडळी इकडे कशासाठी आले? बरेच जण 10-15 जण गाड्या येतात। आम्ही सीआयडीचे जे काही ऑफिसर आहेत त्या ऑफिसरांशी आम्ही रिक्वेस्ट टाकलेली आहे की आम्हाला भेटायला वेळ द्या। सीआयडीच्या ऑफिसरांना भेटून आम्ही सांगणार आहेत
किंवा अतिशय चुकीच्या पद्धतीने आम्ही आमच्या भावना पोहोचवण्यासाठी आलेलो आहेत. आम्हाला बाकी काही माहिती नाही. गुन्हा दाखल झाल्यावरती कायद्याच्या प्रक्रियेने वागायला हवं का नको? हो, ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे. कायद्याच्या प्रक्रियेने वागायला पाहिजे. त्यांनी हजर व्हायला हवं ना पोलिसांकडे. होतील नाही होतील, काय त्यांच्या डोक्यात असेल किंवा कशा पद्धतीने चाललं असेल ते कळलंच आपल्याला. बरं, किती लोक आले तुम्ही? लोक आणखी येत आहेत. बरेच लोक या ठिकाणी सीआयडीची भेट आम्हाला वेळ मिळाला की आम्ही भेटायला जाणार आहेत. लोक येत आहेत आणखी. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे. संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात भाजपा आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. बीडच्या आष्टी इथून ते मुंबईकडे रवाना झालेले आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार आहेत. आरोपींना तातडीनं अटक करावी यासंदर्भात ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मागणी करणार आहेत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आता सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद हायकोर्टात क्रिमिनल रिट याचिका दाखल केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी अशी मागणी या याचिकेतून केली आहे. तसंच मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे सहकार्य पाहता अपहरण आणि हत्येच्या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप अथवा दबाव होणार नाही यासाठी मुंडे यांना मंत्रिपदापासून दूर ठेवावं अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे.